हे आमचं गाव आहे आवळेगाव. हे आवळेगाव कुडाळ तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आवळेगाव होतं. आवळेगावमध्ये आमचं 16 बिराड हे एक प्रसिद्ध एक घराणं आहे. ह्या घराण्यामध्ये पूर्वी 4 लोक होते. त्याच्या माझी जो चौथी पिढी आहे, पण त्याच्या अगोदरचं मला तेवढं काही ज्ञात नाही आहे. तरी पण 4 लोकांमध्ये 4 लोकांच्या नंतर 16 लोक झाले, 4चे 4. पण गणपती त्यांनी एकच ठेवला. कामानिमित्त काही राजकीय, काही व्यापारी, काही नोकरधंद सगळे वेगवेगळ्या आपल्या ग्रेडने काम करतात, पण इथे आल्यानंतर सगळे हाफपॅन्टीतच काम करतात. गणपतीसाठी जवळ आमच्या टोटल कुटुंबामध्ये 300 ते 350 लोक आहेत, म्हणजे मुंबईपासून इथेपर्यंत. पण गणपतीच्या दिवशी इथे येणारी लोक जी आहेत मुंबईवरून आणि इथली लोक जवळजवळ 150 लोक आमच्या टोटल कुटुंबात आहेत. आमच्या घरात उसळी म्हणा नका, कांद्याचे भजिये म्हणा नका, रोज रोज नवीन पदार्थांचं खमंग आमच्या घरात दरवळत असतं. आणि सगळे बायका आमचे आनंदाने या सगळ्या करत असतात. कोणाच्या तोंडावर नाराजी नसता, कोण दुःखी नसता, आनंदाने सगळी जण. मुंबईकर ही मोठ्या मोठ्या पदांवर कामाक असत, पण हयली आमच्या 16 बिराडात की सगळी पद आपली विसरतात, कमरेका पदर खोचतात आणि सगळी कामं आनंदात करतात. पंक्तीचा सामूक झाला. सहभोजन असता 3ऱ्या दिवशी. कोण कांदो कापता, कोण खोबरा पटापटा करतात, कारण पोटात भूक लागलेली असता ना. सहभोजन असता, नाश्ता बिष्टा तसा काही केल्यानंतर करतात, नाही तर जेव येतं सगळी जण. त्यामुळे कधी एकदा जेवण घालतात आणि जेवतो अशी सगळ्यांची अवस्था असता. खेळाची इतकी मजा नसते की त्यांच्या तर नसा भिनलेला आहे. नसा भिनलेला आहे. फुगडी म्हटलं की त्या उत्साही आहेत, त्या काय हेच करत नाहीत. अगदी कधी एकदा मला उडायला मिळते आणि कधी मला काय मिळते असं त्यांना होतं. आणि त्यांना भानत राहत नाही रात्री किती वाजले ते आपलं हसत खेळतच असतात, त्यातच रमतात. बा देवा गणपती महाराजा, ह्या आमचं 16 बिराड असंच हसता खेळता ठेव. जे काही साथीचे रोग येतं, जे काही रोगराई पसरता, ती तू तुझ्या बायाकडे घे. आणि आमची जी काही सगळी मंडळी ज्या ज्या पदार असत, ज्या ज्या ह्याच्या काम करत, त्या सगळ्यांका सुखी ठेव, सगळ्यांका आनंदी ठेव. सगळ्यांका एकत्र इथे या घरात 16 बिराडात आणूची तूच बुद्धी दे. आणि असाच सगळ्यांकडसून सेवा चाकरी तू करून घेत राह. एवढीच आमची लहानग्या सुनेची तुझ्याकडे मागणी असा.